करवीर पंचायत समितीवर पहिल्यांदाच महायुतीचा झेंडा। करवीर पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच महायुतीने सत्ता स्थापन करत आपला झेंडा फडकवला। तब्बल 65 वर्ष कायम सत्तेत असलेल्या काँग्रेसला बाजूला ठेवत महायुतीने करवीर पंचायत समितीवर आपली सत्ता मिळवली। आज झालेल्या सभापती व उपसभापती निवड प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसचे साताप्पा धोंडीराम पाटील यांची सभापतीपदी तर भारतीय जनता पक्षाच्या दीपाली संजय पाटील यांची उपसभापती बिनविरोध निवड करण्यात आली। नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये महायुतीने 24 पैकी 16 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 7, भारतीय जनता पक्षाने 6 तर शिवसेनेने 3 जागांवर विजय मिळवला होता। सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे साताप्पा धोंडीराम पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता। त्याचप्रमाणे उपसभापती पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या दीपाली संजय पाटील यांचा देखील एकमेव अर्ज आल्यामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी दोघांची बिनविरोध निवड जाहीर केली। विशेष म्हणजे या निवडीमध्ये शिवसेना यांनी युती केल्यामुळे करवीर तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा राजकीय बदल झाल्याचे दिसून आले आहे। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी रोहन पाटील, कोल्हापूर। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।